तू ना गोष्टी प्रचंड साठवत नेतोस. इतक्या की त्यातून तुला मार्ग दिसणंच अशक्य होतं आणि मग तू भरकटत जातोस आणि नेमकं काय करू? या विचारात करेन म्हणत तुझ्याकडून काहीच होत नाही, हो ना? चल, आज तुझी ही सुद्धा समस्या कायमची मिटवू. तुला माहितीये, एखाद्या छिद्रातून पाणी पुढे जात नसेल, तर तू काय करतोस रे? त्यातील काही कचरा हा साफ करतोस आणि मग पाण्याला मार्ग मिळतो. पण प्रश्न आहे ना, हा तात्पुरता मिटतो. तुझी समस्या ही आहे, की तू गोष्टी तात्पुरत्या सोडवण्यात लक्ष केंद्रित करतोस. आणि मग काही दिवसांनी प्रश्न पुन्हा तसेच उभे राहतात. कारण ते कायम संपलेलेच नसतात. आणि हे जे जीवन आहे, हे जीवन मुळातच एक प्रश्नचिन्ह आहे. समस्या या उद्भवत राहणारच आहेत, पण आधी उद्भवलेल्या समस्यांना योग्य मार्गच मिळाला नाही, तर नव्या समस्या पाण्याच्या छिद्रावर जसा कचरा जमा होतो ना, तशा तग धरून बसतात. पण मग काय करायचं? अरे गोष्टींच्या मुळावर घाव घालायला शिक. इमारत उभी करताना सुद्धा आधी प्रचंड खणावं लागतं तर, आणि त्यानंतरच इमारत सक्षमपणे ठोस उभी राहते. आता प्रश्न नात्यांचा असेल, तर समजून घे. आता तू म्हणशील मीच का समजून घ्यायचं? समजून अथवा उमजून कोण घेतंय ह्यापेक्षा नातं महत्वाचं आहे. समजून कोणाचंच काहीच कमी होत नाही. प्रश्न कामाचा असेल तर असं काम शोध जे तुला कधी काम वाटणार नाही. त्यातून शांतपणे उदरनिर्वाहाचे मार्ग शोध. कारण जे काम तू करतोयस त्यात तुला समाधान मिळत नसेल, तर ते काम मुळात काम नसतंच. आणि आता प्रश्न पैशांचा असेल, तर कदाचित तुझी समीकरण सोडवण्याची ही जी पद्धत आहे ना, ती कुठेतरी चुकतीये. आता एकदा शांत बस आणि विचार. विचार स्वतःला, तुला तुझ्याकडून काय हवंय? तुला उत्तरं आपोआप मिळतील आणि तुझी ही जी पैशांची समस्या आहे ना, ही सुद्धा हळू मिटून जाईल बघ. म्हणून म्हटलं, प्रत्येक गोष्टीला ठोस उत्तर शोध. अर्धवट राहू नकोस, कारण त्यातून निष्पन्न काही होणार नाही आणि तू अडकून पडशील. आणि म्हणून म्हटलं, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.